श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण जपमाळेचे नियम आणि जपमाळेचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जपमाळ करण्यापूर्वी माळ हातामध्ये घेऊन तिला नमन करून प्रार्थना करावी। जप करण्यासाठी काळ वेळ ठरवून घ्यावी। उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळ। दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी बसून जप केल्यास त्याचे फळ अधिक मिळते। जप करते समयी आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी स्वतःकडे ओढावे। माळ ओढताना अंगठा आणि मधले बोट यांचाच वापर करावा। अनामिका म्हणजेच करंगळी शेजारील बोट वापरले तरी चालते। जप करताना अंगठ्या शेजारील पहिले बोट माळेला स्पर्श होऊ देऊ नये। जप करताना माळ ओढताना तो आवाज होतो तो केवळ स्वतःलाच ऐकू येईल इतपत हळू असावा। माळेतील मणी एकमेकावर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी। जप करताना पाय पसरून किंवा लोळून बसू नये। पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे। मनात कोणतेही कुत्सित हिंसक किंवा वाईट विचार येऊ देऊ नयेत। मन केवळ नामस्मरणातच असावे। जर जपाची संख्या ठरलेली असेल उदाहरणार्थ 11 माळी तर ती पूर्ण केल्याशिवाय आसनावरून उठू नये। जप करताना नेहमी बसायला कुशाचे आसन घ्यावे। आपले आसन दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये। ते स्वतःचे स्वतंत्र असावे। जप सुरू असताना मध्येच दुसऱ्याशी बोलू नये। बोलणे अनिवार्य असल्यास माळ बाजूला ठेवावी आणि पुन्हा आचमन करून जप सुरू करावा। जपमाळेचे मणी नेहमी गाठलेले असावेत। जप करताना मन खूप भरकटत असेल तर काही वेळ डोळे मिटून महाराजांच्या मूर्तीचे ध्यान करावे आणि मग पुन्हा जप सुरू करावा। माळेचा जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये। ती नेहमी हृदयस्थानी किंवा नाभीच्या वर धरून जप करावा। जप करताना शरीराची हालचाल डोके डुलवणे शरीर हलवणे करू नये। शरीर स्थिर असावे। जपमाळ जर जपासाठी सिद्ध केलेली असेल तर जप व्यतिरिक्त इतर वेळी ती गळ्यात घालू नये। जप करताना मेरुमणी आल्याबरोबर माळ उलटावी। कोणत्याही परिस्थितीमध्ये मेरुमणी ओलांडून जप करत राहू नये। जर चुकून मेरुमणी ओलांडलाच गेला तर 6 प्राणायाम करावेत। ज्यांना स्वामीवर अढळ विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। जप करतेवेळी जर माळ तुटली तर हे एक अरिष्टसूचक असल्याने अरिष्ट परिहार्य असा महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा। जप करण्यासाठी बसताना शक्यतो पद्मासन किंवा सुखासन घालावे। त्यामुळे शरीर स्थिर राहते। माळ ओढताना ती ओढण्याचा वेग मध्यम असावा।
खूप वेगाने किंवा खूप संथ गतीने जप करू नये. आपली जपमाळ ही अत्यंत गुप्त ठेवावी. ती कोणालाही उगाचच दाखवू नये किंवा तिचे प्रदर्शन करू नये. जपमाळ करण्यासाठी जपमाळ शक्यतो गोमुखी वापरावी. जर गोमुखी नसेल तर एखादे स्वच्छ वस्त्राने हात झाकून घ्यावे. जप करताना डोळे पूर्ण उघडे किंवा पूर्ण मिटलेले नसावेत. ते अर्धोन्मीलित नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित केलेले असावेत. शक्यतो एका व्यक्तीने ठराविक अशी एकच जपमाळ वापरावी. जप करताना अधूनमधून पाणी पिऊ नये. जपाच्या आधी किंवा नंतर 15-20 मिनिटांनी पाणी प्यावे. जप करताना स्वतःची सावली माळेवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. सूतक असलेल्या काळात आपली नेहमीची जपमाळ वापरू नये किंवा जपाचे कडक नियम पाळू नयेत. केवळ मानसिक जप करावा. लक्षात असू द्या, दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ चुकूनही वापरू नका. जप करताना शिंका येणे, जांभई येणे किंवा अपान वायूचा त्रास झाल्यास माळ बाजूला ठेवावी. हातपाय धुवून पुन्हा आचमन करून जप सुरू करावा. माळ ओढताना नखाचा स्पर्श मण्यांना होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. केवळ बोटांच्या पेरांचा वापर करावा. जप पूर्ण झाल्यावर माळ कपाळाला लावून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून मगच एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी. ती कुठेही अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली नसावी. जप सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून त्यांची आज्ञा घ्यावी. अन्न ग्रहण केल्यानंतर लगेच जप करू नये. किमान 1 तासानंतरच जपाला बसावे, जेणेकरून सुस्ती येणार नाही. जपमाळ करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. जपमाळ करताना माळेकडे सारखे पाहू नये. लक्ष पूर्णपणे मंत्राच्या ध्वनीवर आणि महाराजांच्या स्वरूपावर केंद्रित असावे. जप करून झाल्यावर जपमाळेला न विसरता वंदन करावे. जप सुरू करण्यापूर्वी आणि संपल्यानंतर ओमकार किंवा गुरुमंत्राचा 3 वेळा उच्चार करावा. जप पूर्ण झाल्यावर लगेच आसनावरून उठू नये. किमान 2 मिनिटे शांत बसून जपामुळे निर्माण झालेली ऊर्जा अंगात मुरू द्यावी. जप पूर्ण झाल्यावर ज्या आसनावर बसून जप केला त्या आसनाखालची जमीन स्पर्श करून ते बोट कपाळाला लावावे, जेणेकरून जपाने निर्माण झालेली शक्ती आपल्यात साठवली जाते. हे सर्व नियम पाळले तर केलेला जप सफल होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.